नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी वन विभागातील लघुलेखक लेखापाल यांच्या ज्या याद्या लागल्या, मेरिट लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्ट लागली. ओके, याच्यामध्ये आता काही विद्यार्थ्यांना, खूप काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत की जो त्यांनी क्रायटेरिया दिला होता 45% वर सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलवतील का. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची डेट पण त्यांनी दिली, जे परिपत्रक त्यांनी जाहीर केले त्याच्यामध्ये सांगितलं की 31/12/2023 पर्यंत सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. बट त्याच्यामध्ये त्यांनी परत एकदा क्रायटेरिया असा टाकला आहे की 45% वर जे विद्यार्थी आहेत त्यांची एक लघु यादी तयार करण्यात येईल. आता हे लघु यादी म्हणजे काय, तर ऑफकोर्स याच्यामध्ये मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि जे विद्यार्थी या मेरिट लिस्टमध्ये क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी त्यांना मेल, ईमेल आयडी वर मेल, SMS किंवा मोबाईलवर त्यांचा तशा प्रकारचा संदेश त्यांना प्राप्त करण्यात येईल किंवा आपल्याला पोर्टलवर जाऊन आपल्याला परत कंटिन्यू ते सर्व चेक करत राहावं लागणार आहे. तर याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बद्दल क्युरीज होत्या, काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती की कसं होईल, मग परत आता नॉर्मलायझेशन होणार आहे का काय. सो या सगळ्या गोष्टी आता त्यांनी स्किप केल्या आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की लघु यादी तयार करून, लघु यादी म्हणजे काय, शॉर्टलिस्ट तयार केली जाणार आहे. त्या शॉर्टलिस्टच्या बेसिसवर आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी काय, नॉर्मली आपण याच्या आधी व्हिडिओ बनवलाय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलच्या याच्यात जाऊन तुम्ही ते चेक करू शकता की कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे सबमिट करायचे. जसं की झालं आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सगळे डॉक्युमेंट्स आपले सबमिट करावे लागणार आहे. आपलं वोटिंग आयडी किंवा एक ओळखपत्र आपल्याला तिथे सबमिट करावं लागणार आहे. कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट्स, नॉन क्रिमिलियर मध्ये बसत असाल तर नॉन क्रिमिलियरचे सर्टिफिकेट, छोट्या लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट, ओके, डोमिसाईल मस्ट आहे. सो या अशा काही गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांच्या तुम्ही एक बंच तयार करून घ्या आणि तो बंच तुम्ही सोबत तिथे घेऊन जा. ओके, सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट होता की काय होईल, तर 45% वर एक लघु यादी तयार केली जाईल आणि त्या लघु यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. मित्रांनो, त्यामुळे म्हणतो आजला वनरक्षकाचा अपडेट अजून काही आलेला नाहीये. वनरक्षकाबद्दल बहुतेक आपले जे विद्यार्थी आहेत ते वेट करताय वनरक्षकाबद्दल काय होणार आहे. तर वनरक्षकाचं त्यांनी सांगितलं की 9 जानेवारीपर्यंत तो अपडेट आपल्याला ते देणार आहेत. बघूया किती लवकर ते देतात आणि किती त्याच्यामध्ये ते इम्प्रुव्हमेंट किंवा मध्यंतरी जर काही त्यांच्याकडून याद्या वगैरे जाहीर करण्यात आल्या तर तसाही अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.